धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ भव नदीचा जाला तारा या उत्तरा प्रसादे तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहून. जगद्गुरु तुकोबारायांचं जर जीवन बघितलं तर संतांची भेट, संतांचा महिमा आणि संतांचं सानिध्य इतकं सगळं लाभलेलं हे सर्वांग संपन्न परम पवित्र असं जीवन जगद्गुरूंचं. यामध्ये तुकोबाराय सांगतात की तो काळ धन्य आहे की संतांची भेट त्या काळानं मला घडवून दिली. काळाचं चिंतन करत असताना काळ एवढी सोपी गोष्ट नाही. संत मंडळींनी सांगितलं काळाचे ही काळ आम्ही विठोबाचे लढीवाळ. इतकं सांगत असताना हा काळ नक्की काय? भगवान परमात्म्याला अर्जुनानं विचारलं, भगवंता कृष्णा तुझं स्वरूप नक्की काय? इतकं सगळं आहे, विश्वरूप दर्शन आहे, एका वाक्यात मला सांग. कालोस मी काळ आहे आणि या काळाची पूजक काळाशी एकरूप होणार आहेत. आणि ही अशी शूरवीर संत मंडळी आहे. कारण हा काळ अनंत आहे, अनादी आहे. त्या काळाचे आपण इतिहासात बघितलं तर भाग पाडतो. प्राचीन काळ, मध्ययुगीन आणि आधुनिक काळ. आपल्या अभ्यासासाठी आपण इतिहासाच्या आकलनासाठी हे भाग पाडतो. परंतु काळ हा अखंड आलेला आहे. काळानं या भूमीवर जर विचार केला तर अनेक सत्ता आहेत. आई श्री महालक्ष्मींचा इतिहास जर बघितला तर त्यावेळेस असणारी सत्ता आहे. त्या सत्तेला त्रास देणारे राक्षस पुन्हा राक्षसी सत्ता आहे आणि पुन्हा त्या राक्षसांची सत्ता लावल्याच्या नंतर त्या आई जगदंबेचा उदो झालेला आहे. म्हणून कोल्हासुराला मारल्याच्या नंतर कोल्हापूर हे नाव पडलं, पूर ठिकाण क्षेत्र. आणि मग त्या आई जगदंबेची तिची सत्ता आजपर्यंत चालू आहे. ती अनादी अंबिका भगवती सत्ता ही अनादी अंबिका भगवती काळावर स्वार झालेली आहे. सांगण्याचा उद्देश काळ इतका सोपा नाही आहे. या काळामध्ये तुम्ही आम्ही कितीही व्यावहारिक माणसं असू द्या, या काळानं अवतार सुद्धा सोडलेले नाही. काळानं महान व्यक्ती, जग जिंकणारे जगज्जेते सिकंदरांप्रमाणे सोडलेले नाही. एक इतिहासाचं एक पान म्हणून काळानं त्यांची दखल घेतली आणि त्यांचं अस्तित्व संपलं. भगवान शिवांना महाकाल म्हटलं जातं. काळाचे महाकाल आहेत ते. भगवान परमात्मा भगवान शिवांच्या गळ्यात जर बघितलं तर रुंडमाला आहे. असणारं प्रतीक स्मशानाचं नाही आहे. या भूमीवर जितके काही राजा आहेत ते राजांनी एकमेकांकडे बघावं आणि सांगावं, बघा अंत आपला काय होतो. या पृथ्वीचे असणारे सम्राट आहेत आणि त्या सम्राटानं राज्य केलं आणि ते सगळे सम्राट या काळाच्या गळ्यात आहेत आणि असणारं अस्तित्व सगळं कवट्यांच्या रूपात आहे. राहिलं शिल्लक काय? म्हणून तुकोबाराय सांगतात की काळ इतका भयानक असतो. रामायणामधला एक गोड प्रसंग सांगतो. प्रभू श्रीरामचंद्रावर सगळ्यात जास्त प्रेम करणारी माता कैकेयी आहे. प्रेम करत करत माझा राम राजा होणार आहे, माझा श्रीरामचंद्र राजा होणार आहे, सगळ्यात जास्त आनंद कैकेयीला आहे. बघा कैकेयी नाव घेतोय मी, कौशल्य घेत नाही. आणि मग माझा राम राजा होणार आहे. मग सगळी अयोध्या सजलेली, सगळा साज शृंगार, सर्वत्र सुगंध, आतर, फुलं, पंचपक्वान्न सगळं काही तयारी आहे. आणि तो राजपदपथाचा मार्ग सजवला जातो. सजवलेल्या मार्गावरून माझा राम कसा दिसणार आहे, नजर लावून बघतोय असा माझा राम दिसेल. माझ्या रामाला कुणाची नजर लागू नको, कुणाची नजर लागता कामा नये याची सुद्धा तरतूद करते. आणि प्रसंगी असं होतं, तिच्या माहेरहून आलेली पाठराखी, अगं तू अशी कशी, माझा राम इतका राजा होणार, इतका महान बनणार आहे, अयोध्येचा राजा होतोय, तुझ्या गळ्यात काहीच नाही, तू तर माझ्या माहेरची आहेस, दासिका असेनस परंतु माझ्या माहेरची पाठराखी नाहीस. मोत्याचा दिलेला हार. काळ इतका बलाढ्य असतो. आजपर्यंत असणारी ती दासी
प्रभावी ठरते. दासी मंचकावर बसते, सगळा इतिहास सांगत नाही. आणि जी राणी आहे ती त्या दासीच्या पायाजवळ बसते. सजलेली जी काही फुलं आहेत सिंहासनाकडे जाणारा मार्ग वनवासाला जायला भाग पाडतो. हे जीवन या जगाचा नायक प्रभू श्रीरामचंद्रांच्या बाबतीत जर असेल तर विचार करा. पुढे गेल्याच्या नंतर माझ्या पतीशिवाय वनवास प्रभू श्रीरामचंद्रांना आहे, ना माता सीतेला आहे, ना लक्ष्मण, ना इतरांना. हे असताना देखील राजाची कन्या आहे, एका राजाची होणारी पत्नी, राजाची झालेली पत्नी आहे, एका राजाची सून आहे. सगळं ऐश्वर्य उपभोगलेलं असणारी सीता प्रभू श्रीरामचंद्राबरोबर हसत हसत वनवास स्वीकारत आहे. असणाऱ्या आभूषणांचा त्या ठिकाणी त्याग करून वल्कल धारण करते, संन्यासाची वस्त्र धारण करते, वनात जाते. इतकं असताना एक हरणाच्या चामड्याची तिला दिसावं, त्या चामड्याकडे ती आकर्षित व्हावी आणि ते असण्याची इच्छा निर्माण व्हावी. इतकं त्याग करणाऱ्या व्यक्तीला शेवटी एका चमकणाऱ्या चामड्यानं, सोनेरी नसणार पण भासणार, त्या सोनेरी भासणाऱ्या चामड्यानं सोन्याच्या नगरीत पाठवलं. एक दिवस सुद्धा सुखाची झोप लागली नाही. विचार करा, सोन्याचा जर मोह असेल, इथं मागितलंय तिथं सोन्याची नगरी आहे, तिथं गेल्यानंतर स्थान निवडलं जातं अशोक वाटिकेचं, तिथं जाऊन ते सोनं सुख देत नाही. या विश्वामध्ये संपत्ती, सत्ता. आज विचार करा, आपण वेगवेगळ्या पक्षाचे असाल, तुमच्या मतांचा आदर. काही वर्षापूर्वी एका सत्ता या देशावर एक पक्ष राज्य करत होता, सत्ता करत होता. त्यांच्या सगळ्या ज्या योजना होत्या त्यांची नावं बघा. इतकं मजबूत तळागाळात गेलेल्या त्या योजना, ती सत्ता काळानं बदलली. काय झालं? ती सत्ता बदलली. असणाऱ्या योजनांचं स्वरूप असेल ते असेल, परंतु नाव राहिलेलं नाही. सगळी नावं बदलण्याचं कारण काय? सत्ता गेली. सत्ता कधी गेली? त्या वेळेला गेली. एका काळी जिकडं तिकडं असणारं नाव आता ते आठवणीत सुद्धा राहत नाही. प्रभाव काळाचा आहे. तेव्हा हा काळ इतका सोपा नाही. एक काळ असा आहे, 12-13वे शतक आहे. ज्ञानोपर आहे, अखंड सगळ्या संत मंडळींना गोळा करतात. ईश्वर निष्ठांची मांदियाळी भेटती राहतात. गोळा केल्याच्या नंतर प्रत्येकाला व्यासपीठ देतात, संत निर्माण होतात, साहित्य निर्माण होतं. आणि मग त्या आनंदाच्या भरामध्ये पंढरीची वारी, ते वाळवंट, ती आषाढी कार्तिकीचा सोहळा, आनंदी आनंद आहे. त्या आनंदाला थोडस विरजण पडतं. ज्ञानोबराय समाधी घेण्याचा संकल्प करतात. ती घेतलेली समाधी ज्ञानोबरायांनी, असणारी समाधी 12व्या शतकातली आहे आणि जवळ 14 ते 15वं शतक शांतीप्रभू एकनाथ महाराज. समाधी नक्की गेली कुठे? ज्ञानोबारांनी स्वप्नात जाऊन सांगितलं की माझ्या कंठाला मुळी लागलेली आहे, ये आळंदीला ये, ती समाधी शोध आणि ती ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध कर. हे सांगितल्यानंतर शांतीप्रभू नाथ बाबा पैठणहून निघाले, आळंदीला पोहोचले. आजही ज्ञानोबारायांच्या शेजारी नाथबाबांचा नाथांचा पार म्हणून आहे. 13 दिवस बसल्याच्या नंतर ज्ञानोबाराया, आजपर्यंत मी इथपर्यंत आलोय. आता मला या ठिकाणी सगळ्या समाध्या दिसतात, नक्की तुमची समाधी कोणती आहे? माझ्यावर कृपा करा, माझ्यावर दया करा, विनंती केली. आता माझा देह मी त्यागायची वेळ आलेली आहे. तुमच्या भेटीची इतकी व्याकुळता. ज्ञानोबाराया, इथल्या दिसणाऱ्या सगळ्या समाध्या कशा आहेत? शेवटी एक इतिहास होता आणि तो त्या सिद्धबेटाचा इतिहास नक्की कसा? जेव्हा अभ्यास केल्याच्या नंतर काही गोष्टी लक्षात आल्या की ते सिद्धबेट आहे आणि नामदेव महाराजांचा एक अभंग आहे, 84 सिद्धांचा सिद्धबेट हे मेळा. मग ते सिद्ध नक्की कोणते आहेत? भारतीय भूमीचा जर इतिहास जर बघितला, या भूमीचा धर्म नक्की कोणता? प्रश्न पडतो.
बौद्ध धर्म की हिंदू धर्म, आणि ही नाथ परंपरा असेल या सिद्ध परंपरा असतील या नक्की कोणत्या, नक्की कुणाच्या? मग या सिद्धांचा जो काही सिद्ध बेटी मेळा तो आळंदीत आहे. त्या बेटाला सिद्ध बेट नाव आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या समाध्या सिद्धांनी घेतलेल्या आहेत. त्या समाध्या घेतल्या असताना ती 84 सिद्ध नक्की कोणत्या आहेत विस्मरणात गेलेला इतिहास आहे. आणि मग जेव्हा तिबेटियन कल्चर, तिबेटमध्ये आपण जाऊन त्या 84 सिद्धांचा आढावा घेतो, मग तिलोप्पा, मिनरेप्पा, मिनप्पा अशा पद्धतीची 84 नावं आहेत. इतकी सांगत बसत नाही. मिनारेप्पा, तिलोप्पा अशी नावं आहेत. आणि मग ती परंपरा सिद्धांची घेतली. मग काश्मीर मधला जो काही शैविझम आहे, गाण्याची मुस्लिम असेल ती सुफी परंपरा असेल, बुद्धाची सुद्धा परंपरा असेल, या परंपरांचा नक्की उगम कुठे आहे? या सगळ्या परंपरा नक्की काय आहेत? अभंग येतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मग नवनाथ नवनारायण आहेत, मत्स्येंद्रनाथ आहेत, ज्ञानोबरायनाथ परंपरा सांगतात की तुम्ही सर्वश्रुत आहात. या परंपरांचा अभंगाने उल्लेख केला नसता तर आपल्या लक्षात आलं नसतं की हे सिद्धबेट नक्की काय, कसा. आणि अशा समाधीची अवस्था, ती समाधी कशी असेल? पंढरीचा पोहा आला अलंका पुरासी, किंवा देवनिवृत्ती यानी धैले दोन्ही कर, जाती ज्ञानेश्वर बैसाव्या. सगळ्या समाधी प्रकरणाचं वर्णन संत श्रेष्ठ नामदेव महाराज करतात. आणि इतकं वर्णन केलंय की त्या ठिकाणी काय होतं, ती बामाजी समाधी पाहिली जुनाट, केवळ वैकुंठ गोडगैप गौप्य. किती गुढ आहे, किती गौप्य आहे. त्या ठिकाणी काय मृग आच्छादन आहे. आणि ही अनादी अनंत काळाची ही माझी समाधी असं भगवान पांडुरंग परमात्मा सांगतात. आणि ही जर जागा अशी असेल म्हणजे ज्ञानोबारायांच्या आधी अष्टोत्तर शते वेळ समाधी निश, पूर्वी तुझे स्थळ वहनाखाली, उठविला नंदी शिवाचा ढवळा, मुक्त केली शिळा विवराची. असं वैभव असणारं ज्ञानोबारायांच्या आधी हा अभंग एक विशेष अभंग आहे. ज्ञानोबारायांची 108 वेळा ज्ञानोबाराय जी समाधी घेतात ती 108 वेळा सिद्धांनी तिथं ज्ञानोबारायांनी समाधी घेतलेली आहे. ती जागा बघ, हे गुह्य वैकुंठीचं गुह्य गौप्य जसं आहे तशी तुझी समाधी आहे. इतकं सांगितलेलं आहे अभंगामध्ये. पहिली वेळ नाहीये, 108व्या वेळेला तो समाधी घेतोस. आणि मग एका हाताला निवृत्तीनाथांनी पकडलं, एका हाताने पांडुरंग बसलेले आहेत. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. एवढं झाल्याच्या नंतर सगळे संत मंडळी आपापल्या ठिकाणी जातात. गेल्याच्या नंतर प्रश्न पडतो, समाधीचा दृष्टांत होतो आणि समाधी सापडत नाही. सांगण्याचा उद्देश हा की अशी वैभव संपन्न असणारी समाधी कळत नाही आहे. काळाच्या ओघात झालेली झाडे दाट जाडी आहे असणारी समाधी नक्की कोणती? स्वतः वारकरी संप्रदायाची इतकी मोठी क्रांती करणारे ज्ञानोबा त्यांच्या समाधीची अवस्था तशी आहे. मग त्या ठिकाणी नाथबाबा ती शोधतात, आत उतरतात. मग त्यानंतर महत्वाची गोष्ट की ज्ञानोबारायांचं जे काही स्वरूप आहे ते ज्ञानोबारायांचं स्वरूप दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज युक्त आणि केवळ परब्रह्म बोलतच आहे. परब्रह्माचा प्रत्येक शब्द किंवा परब्रह्माच्या मुखातून जे काही प्रगट व्हावं ते ज्ञानोबारायांच्या मुखातून, जणू ज्ञानोबारायांचं मुख हेच परब्रह्म आहे अशी अनुभूती त्या ठिकाणी यावी. मग सांगण्याचा उद्देश इतका वैभव संपन्न असणारा तो काळ आहे. या काळाविषयी समाधीची अवस्था अशी आहे. ज्ञानेश्वरीची अवस्था सांगायची जर झालं तर नाथ बाबांनी ज्ञानेश्वरी लिहित असताना, संकलित करत असताना ज्ञानेश्वराच्या पाठी जो ओवी करील मराठी, मी मराठी ट्रान्सलेट करून सांगतो. ज्ञानोबा रायानंतर जो कोणी ओवी तयार करील आणि तो याच्यात टाकील तर त्याने अमृताचे ताटी जानन रोटी ठेवली. 5-6 ओव्या लिहिल्या आणि संकलन केलं. आणि आत गेले. ग्रंथ पूर्वीच अतिशय शुद्ध होता, पाठांतरामुळे त्याच्यात काहीतरी दोष शिरले होते. वेगवेगळ्या पद्धतीचे संदर्भ येण्यापेक्षा याचं संकलन करणं आणि ज्ञानोबारांनी हे सुचवलं होतं, म्हणून तो मी पूर्ण केला असे शांती ब्रह्मनाथ बाबा सांगतात. सांगण्याची गोष्ट इतकीच आहे
एवढं भव्य दिव्य ऐश्वर्य संपन्न ज्ञानोबारायांचं जीवन आहे. ती समाधी काळाच्या नष्ट होत नाही बरं, ती समाधीचं विस्मरण होतं. त्यांच्यावर अशी वेळ येते. परंतु काळ का महत्वाचा आहे? धन्य काळ संत भेटी. नाथ बाबांच्या जीवनात ज्ञानोबाराय आले हा त्यांचा काळ धन्य आहे. आणि ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये नाथ बाबा आले म्हणून ज्ञानेश्वरी आणि समाधीचं अस्तित्व आज आहे. तेव्हा ज्ञानोबारायांसाठी सुद्धा धन्य काळ संत भेटी. इतकं महत्वाचा अभंग तुकोबारायांचा, जगद्गुरूंचा. पुढचं जीवन जर बघितलं तर सगळ्या संतांच्या अभंगाचं संकलन शांतीबंब नाथ बाबांनी केलं. या सगळ्या संतांना नाथ बाबांसारखा हिरा जर मिळाला नसता. काल परवाच षष्टी झाली, आज अष्टमी जरा असेल, किती अष्टमी नवमी असेल आज 3 दिवस आधीची तिथी नाथ षष्टी. आधी त्याच्या आधी तुकोबारायांची बीजोत्सव. हे आपण का साजरे करतो? काळावर मात केलेलं आहे. जयंती आणि पुण्यतिथी म्हणू शकत नाही. जयंती आणि पुण्यतिथी एक देहाला लागू आहे, तत्वांना लागू नाही, विचारांना लागू नाही. सामर्थ्यवान जीवन जे असतं त्याला हे बाधा आणू शकत नाही. का? कारण की काळाचे हे काळा मी विठोबाचे लळीवा. आणि मग तुकोबारायांचा विचार जर केला तर या सगळ्या संतांचं साहित्य संकलन करणं, विचार करा. तुकोबारायांना या काळाची महती समजली. एक काळ आहे, घरी धनधान्य संपन्न जीवन आहे. कर्ज बाजारामध्ये लोक आहेत, कर्ज खत बुडवलेले आहेत. लोकांवर दया केली. दया संता भांडवल. दया हे संतांचं भांडवल असतं. आणि वेची परोपकार, वेची मोल किंवा वेची बोल परोपकारासाठी सगळं जीवन. परोपकारायस्ताम होत्या, परोपकारासाठी. आणि मग एक काळ संपन्न घराण्याचा. दुसरा असणारी बुडता आहे जन ना देखवेडवा. आणि 4-5 वर्ष दुष्काळात हे जग पोचल्याच्या नंतर असणारी कर्ज खत, कर्जमुक्त जीवन दिल्याच्या नंतर तुकोबारायांचं वाट्याला येणारं जीवन आहे. मग तुकोबाराय या सगळ्याचा अभ्यास करतात. जेव्हा पैसा होता, सगळं होतं, गाव तुकोबा म्हणत होतं. आज काय म्हणताय? कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक घाली कोण, हे म्हणताय. तेव्हा तुकोबाराय सांगतात आता याचा सगळ्याचा अभ्यास केल्याच्या नंतर मला कळतंय, सावध झालो हरीच्या आलो जागरणा. आता मी काय केलं? इतका सावध झालो. ज्यांच्यासाठी केलं ते आज मला वेळात काढायला लागलं. गावच्या पाटला सहित 4 वर्ष मी पोचलं दुष्काळात. तो पाटील माझ्या कोपला. काय केलं होतं जगद्गुरूने? विचार करा. आणि मग हे केल्याच्या नंतर तुकोबारायांनी काळावर मात करण्यासाठी काय करता येईल? मग तुकोबारायांनी पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना केली. सर्व माझा काळ तुझ्या चिंतने, काया वाचा मने इच्छित असे. जगद्गुरूंचं हे जीवन आहे. पुढचं जीवन छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. विचार करा, ही प्रेरणा शहाजी राजेंची. ते स्वराज्य व्हावं हे तो श्रींची इच्छा. इकडं आदिलशाही, निजामशाही आहे, या सगळ्या इस्लामी सत्ता आहेत, परकीय सत्ता आहेत, यांना घेणं देणं नाही आहे. या सत्ता या मराठा सरदारांच्या जीवावर उभ्या आहेत. आज कुंकू पुसलं जातं त्या मराठमोळ्या माता भगिनींचं. त्याला जबाबदार या सत्ता नाहीत, त्याला जबाबदार हे मराठे सरदार आहेत, आपापसातील हेवे दावे. मग या सत्ता कुणाच्या हिताच्या नाहीत हे कळालं. सामर्थ्य शहाजी राजांकडे आहे. प्रयत्न केला. एक वेळ तर अशी आहे, अभ्यास करून बघा, इतिहास अभ्यासा, मग लक्षात येईल. त्या गादीला वारस नाही आहे. गादी चालवायची कशी? एक गादी शहाजी राजांनी त्याच तख्ताचा एक मुस्लिम छोटा मुलगा निवडला आणि त्याला गादीवर ठेवून स्वतः राज्य चालवलं. आणि मग शहाजी राजांना समजलं आपण राज्य चालवू शकतो. हा छोटा मुलगा परकीयांचा आपण बसून आपण राज्य चालवलं. आपलं स्वराज्य, आपली माणसं, आपले मावळे, आपली माती, याचं काय?
काळानं साध दिली, काळानं सुचवलं आणि मग मनामध्ये इच्छा निर्माण झाली, आता स्वराज्य निर्माण करायचं. सुरुवात झाली स्वराज्यासाठी. आता इतरांना बसवाल नक्की कुणाला? मग काळ विचार करा. आजच्या लोकशाही शासनामधल्या घराणेशाही प्रमाणे नाहीये ते जीवन. माझा मुलगा झाला पाहिजे हे असं नाही आहे. स्वतःचा मुलगा बसवला, पण अशा परिस्थितीमध्ये मुलगा बसवला की माझा मुलगा किती सेकंदामध्ये हे लाडगे त्याचे लचके तोडतील. अशा काळात स्वतःचा मुलगा राजा बनवणं म्हणजे राजाचे सुखभोग घेणं नव्हतं. किती लचके हे गिधाड तोडतील हे टपलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये लचके तोडले तरी माझ्या मुलाचे तोडावेत. दुसरा कुणीतरी राजा होईल, परंतु सुरुवात स्वराज्याची शहाजीराजांची ही संकल्पना आहे. हे स्वराज्य व्हावे हे तोसरींची इच्छा. काळ, प्रतिकूलता, अनुकूलता असणारं वातावरण, सगळ्यांची प्रेरणा त्या काळानं दिली. काळ ओळखला. पुढे काळानं ज्ञान दिलं. मावळे गोळा करावेत, परकीय आणून एकनिष्ठता निर्माण होत नसते. याच्यासाठी आपली माणसं, आपलं संघटन आज तरुणांनी विचारात घ्यायला पाहिजे. स्वराज्य निर्माण करायचं असेल तर आपल्या माणसाशिवाय, आपल्या मातीशिवाय, आपल्या दगडांशिवाय लढता येत नाही. मग मातीशी एकनिष्ठ इमान असणारी, माणसांशी एकनिष्ठ असणारी माणसं ही जोडली. आणि मग या काळानं मायबाप तर कुणालाही जन्म दिला. काळानं हा शिवबाराजा जन्माला घातला. काळानं तुकोबाराय जन्माला घातले. विचार करा, काळाचं नेतृत्व करणारी संत मंडळी आहे. काळानं शहाजीराजे निर्माण केले, काळानं माऊली ज्ञानोबाराय निर्माण केले. आणि मग पुढचं जीवन लढले. लढता लढता स्वराज्य निर्माण केलं. आज काळावर मात करून आजपर्यंत स्वराज्याचा संदेश. तेव्हा या काळाचा अभ्यास तुम्ही आम्हीच नाही, तुकोबारायांनी करत असताना तुकोबारायांनी सांगितलं या काळानं भल्या भल्याना फिरवलेला आहे. विचार करा, महाभारतामध्ये सगळे शूरवीर योद्धे आहेत. कौरव असो की पांडव असो, योद्धेच आहेत ते, राजेच आहेत, श्रेष्ठ आहेत. आज जर विचार केला तर राजा धृतराष्ट्र आजच्या राष्ट्रपती पदाची व्यक्ती आहे. विदुर आजच्या माननीय पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे. आणि हे सगळे अर्जुन आणि इतर जे कौरव आहेत आजच्या कॅबिनेट मंत्र्याच्या दरबाराचे त्या लेव्हलची ती माणसं आहेत. हा भारताचा इतिहास आहे, महाभारताचा इतिहास आहे. म्हणून जे महाभारती नाही ते नोहेची लोकिती असं ते महाभारत आहे. आणि इतका महाभारताचा हा महासंग्राम, महानायक आणि महानायकाच्या आसपासची ही सगळी मंत्रिमंडळ आहे. लढवयेश्वर योद्धे आहेत, भावी युवराज आहेत, असणारे युवराज भावी राजे आहेत. होतं नक्की काय? विचार करा. सगळ्यांना माहिती आहे, आपण बारीक विचार करत नाही, नीट वाचत नाही, नीट समजून घेत नाही. हा आपल्या काळाचा दोष असतो. काळानं न उमगून दिलेलं ती बुद्धी असते किंवा ते ज्ञान असतं किंवा ती माहिती असते. हे योद्धे आम्ही लढणार आहेत. अर्जुनाचं सामर्थ्य जर बघितलं तर मी पार्थो द्रोणाचा केला येणे धनुर्वेद मजती, त्याला सगळे शूरवीर आहेत. आणि हे राज्य कुणाला मिळायला पाहिजे, राजा कुणाला मिळायला पाहिजे याची चर्चा करायला बसतात. आणि हातामध्ये तलवारी घ्याव्यात, युद्ध सामग्री घ्यावी, तेव्हा ते तख्त जिंकता येतं. यांनी हातामध्ये जे घेतलं तो जुगाराचा डाव. आणि तुम्हाला सांगतो काळ काय असतो. काळ इतका भयान असतो की जिंकून देणारा सुद्धा चामडी उधाळून कधी घेऊ शकतो सांगता येत नाही. तो शकुनी आहे. टाकील फासे तसे कौरव जिंकत होत आहे. शकुनीला माहिती होतं यांच्या जिंकण्यामध्येच यांची बर्बादी आहे. बघा, यांच्या जिंकण्यामध्येच यांची बर्बादी आहे. आणि यांना बर्बाद करण्यासाठी तो शकुनी मामा कधी आला होता माहिती का? करवला लग्नामध्ये. गांधार नरेशाची कन्या गांधारी आहे. आजचं अफगाणिस्तान
तिथली ती कन्या आहे. म्हणजे बघा किती सासरवाडी जर अफगाणिस्तान जर असेल आणि हा दिल्लीच्या ठिकाणचा पानिपत दिल्ली तो तिथला तो राजा आहे. पण या मुलगी देण्याला दिलेला नकार आहे. हा आंधळा आहे, आमची एवढी कन्या कशी देणार. ते देत नाही म्हणून एवढ्या पुत्र आणि पुत्रासहित तो बाप म्हणजे गांधारीचे वडील आणि भावाची अतिशय वाईट पद्धतीने हालहाल करून मारलेला आहे. मग एक शकुनी असा होता, तो इतका कपटी होता बघा काळ. त्यानं ठरवलं यांच्या हातून मारण्यापेक्षा या सगळ्यांचा बदला घेऊन मी मेल्याशिवाय राहणार नाही. पण तिथला केला काळ सांगतो. आणि इथं आल्याच्या नंतर घात गोड बोलूनच केला जातो. तुम्हाला बघा विचार करा, मासा जर पकडायचा असेल तर त्याला काय लावावं लागतं? गळ नाही, गळाच्या पुढं केचुआ आमिष लावावं लागतं. नुसत्या गळाला पण मासा जुमानत नाही. त्याची आवड काय बघा, माशाला तोच लावला जातो का? कारण ती माशाची आवड आहे. आवडीचा पदार्थ पुढे केला जातो. तया माझी गळू आहे, त्याच्यात गळू घातला जातो. त्याच्या पुढं तो डावणा अर्थवम गांडूळ, त्याला दोनच्या केंचुआ, 3-4 नावं 3-4 भाषेतले आहेत. लावल्यानंतर दिसतो काय? केचुआ, अर्थवम, तो गांडूळ. आणि तोंड उघडलं की गळाला लागलाच. तसं जिंकून जसं जिंकावं तसं हे त्या फासामध्ये अडकत गेलाय. त्यांचं नंतर काय झालं तो विषय वेगळा आहे. परंतु शूर योद्ध्यांनी स्वतःचं सामर्थ्य लढण्यासाठी वापरण्यापेक्षा जुगारासाठी वापरलं. सगळ्यात पहिला परिणाम झाला द्रौपदीवर. पत्नी म्हणून ती आहे, कृष्णाला त्या ठिकाणी झालेली गोष्ट अशी आहे, पत्नी आहे, 5 जणांची ती पत्नी आहे, पण दोष माझा नाही आहे. यांनी काय केलं माहिती नाही, यांनी काय करावं माहिती नाही, पण मला जुगाराचं बळी पहिली द्रौपदीचं तर वस्त्रहरण सुरू केला. पण द्रौपदीचं चिंतन असं होतं, भगवान असेल स्वभाव जसा असेल तसा, असेल नात्यानं जशी असेल तशी, परंतु द्रौपदीचं एक तत्व होतं, कृष्णा धावरे लवकरी. सगळ्यात प्रथम तिच्या चिंतनानं तिला समजलं हे नवरे जुगार खेळलेत, हारलेत, माना खाली घातल्यात, त्यांचं अस्तित्व संपलंय. चिंतन करणारी द्रौपदी आहे. हे मोठे मोठे यांनी याचं अन्न खाल्लेलं आहे, हे काय विचार करणार आहे. सगळ्यांकडे मान फिरवली, नजरेला नजर देण्याची योग्यता किंवा तितकं लायक काम एकाच्या हातून घडत नाही. अशा परिस्थितीमध्ये ती सांगते, माझा लायकीचा, माझी लायकीचं रक्षण करणारा, माझ्या या देहासाठी जो काही लायक आहे तो या जगात एकच आहे. आणि मग त्याला ती हाक मारल्यानंतर तो परमात्मा येतो. तिथपर्यंत ठीक आहे. पण या जुगाराचा परिणाम काय होतो? असणारे योद्धे जुगार खेळतात, परिणामी वनवासात जावं लागतं. आणि मग वनवासात गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो चिंतन सुरू करतात. आपल्याकडे काय कमी आहे, आपल्याला काय करायला पाहिजे आहे ते स्वीकारलं. आले भागा ते कळतो, तुझे नाम उच्चारितो, तुकोबारांचं हे चिंतन इथं जातं. जे माझ्या वाट्याला आलंय करायला नको होतं जुगार, मी योद्धा होतो, जुगारी नव्हतो. 2 तलवारीचे वार करून राज्य केलं असेल, अथवा प्राप्तसी स्वर्गम जित्वा वाम भोक्षसे मही, हे भगवान परमात्म्याचे वाक्य. लढ सधर्म निधनम श्रेय, काय भगवान परमात्मा सांगतात. लढ सांगली हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. इतकं भगवान परमात्मा सांगणारा. आणि मग जुगार खेळत असताना तो परमात्मा नाहीये. हारल्याच्या नंतर द्रौपदीने धावा केल्यावर त्या पांडुरंग परमात्म्याची, त्या गोपाळ कृष्णाची ती त्या ठिकाणी धावा करते आणि मग तो येतो. आणि मग वनवास आलेला असतो आणि पांडुरंग परमात्मा भगवान कृष्ण त्यांच्या जीवनात आल्याच्या नंतर मग जे आलंय ते करतायत. आणि आलेले करत असताना प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्यासाठी बघा, आपल्या जीवनासाठी रामायण महाभारत का महत्वाचं आहे, ही महाकाव्य का महत्वाचे आहे. वनवास जरी आला असेल तर तो स्वीकारला.
त्या वनवासामध्ये चिंतन केलेलं आहे. योग्य काळ येण्याची वाट बघत आहेत, प्रत्येक संधी साधत आहेत. गेल्याच्या नंतर कोणतं कौशल्य आपण आत्मसात केलं पाहिजे, लढलं कसं पाहिजे, कोणता समुदाय आपल्याशी जोडला गेला पाहिजे, याचा विचार हे पांडव करतात. आणि नंतर आपल्या जीवनासाठी योग्य कोण आहे पाहते पांडव अखंड वनवासी. आणि मग कृष्णाचा अनंत काळासाठी अखंड धावा करत राहतात. कृष्णा, माय बाप्पा, तू आमच्या बरोबर राहा. आणि तो धावा इथपर्यंत आहे. कृष्णा, युद्ध भूमीला उभं राहीपर्यंत, युद्ध न करण्यामागची अजून एक गोष्ट आहे. कृष्णा, आजपर्यंत तू जेव्हा आमच्या बरोबर नव्हता तेव्हा जुगारात हारलो, आणि तू आल्यावर आम्ही कमीत कमी पोटाला कष्ट करून का होणार पण तुकडा खायला लागलो. आणि आता तू विचार कर, एवढी तपश्चर्या केल्याच्या नंतर कृष्णा तू प्राप्त झालास, एवढा धावा केल्याच्या नंतर तू आलास, आणि या ठिकाणी पुन्हा आम्ही जर पाप जर केलं, अर्जुनाची ही एक मान्यता आहे, तर तू आमच्या हाती आलेला तू हातीचा जाशील म्हणून मी हे युद्ध टाळतोय. हे एक अर्जुनाचा एक विचार आहे त्या ठिकाणी. हा अर्जुन महाभारताचे युद्ध लढतो. ज्या भूमीत लढतो त्या भूमीमध्ये जिकडं तिकडं ते शस्त्र अस्त्र त्यांचे अवशेष बाणांचे तुकडे पडलेले आहेत. आणि मग नंतर भगवान परमात्मा सांगतो, आता मला माझ्या मूळ ठिकाणी जायला पाहिजे. अर्जुना, तू काय कर, या ज्या काही स्त्रिया आहेत, बालक आहेत, यांना सुरक्षित घेऊन जाण्याची जबाबदारी तुझी आहे, तू घेऊन जा. आणि तो प्रदेश पंजाब हरियाणा त्या बॉर्डरवरचा आजचा पंचनद म्हणजे पंजाब, पंजाब, आजही तो शब्दाची उत्पत्ती तशी आहे. आणि त्या ठिकाणी तो पंचनद जो प्रदेश आहे, पंच नद्यांचा आब, पंजाब हे नावाची उत्पत्ती आहे व्याकरणाच्या दृष्टीने. आणि वस्तुस्थिती तीच आहे, भौगोलिक पार्श्वभूमी सुद्धा तीच आहे. या स्त्रियांना तुला घेऊन जायचंय का? कारण की या महाभारताचा नायक तू होतास आणि इतक्यांची जबाबदारी तुझ्यावर आहे, तू घेऊन जा. आता मी युद्ध जिंकलोय, त्या जिंकलेल्या जे काय माळा पुष्पहार आहेत, सत्कार आहेत, ते गळ्यात अजून सुटलेले पण नाहीत. आणि मग तिथपर्यंत पोहोचलेले परत त्या कुरुक्षेत्र भूमीवरून ते स्त्रियांसहित सगळं जे होते ते चाललेले आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आभीर वंशातील गुराख्याची पोरं आहेत, या स्त्रियांच्या अंगावरील दागिने बघतात आणि पडलेले जे काही बाण आहेत त्या बाणांनी मारतात. सगळ्यात पहिला हात अर्जुनावर टाकतात आणि रक्तबंबाळ अर्जुनाला करतात अर्जुनाच्याच बाणांनी. ज्या कुरुक्षेत्रावर रथी महारथींना लोळवलंय, ज्या बाणांनी लोळवलंय, त्या बाणांनी आबीर वंशातील गुराख्याची पोरं अर्जुनाला मारतात. अर्जुन रडत रडत विचारतो, रक्तबंबाळ अवस्थेत कृष्णाला विचारतो, कृष्णा हे नक्की काय? कृष्णानं सांगितलं, याचं उत्तर फक्त काळ. तो तुझा काळ होता, हाही तुझाच काळ आहे. कृष्ण तेव्हा सोबत होता, आता कृष्ण तुझ्या सोबत नाही. कृष्ण जवळ असणारा काळ, कृष्ण दूर गेल्याच्या नंतर काळ, आणि आता असणारा तू आहेस. सामर्थ्य प्रदान करतो तो काळ आहे, सामर्थ्य हरवतो तो काळ आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये हा काळ इतका भयान, आणि या काळावर जर मात करायची जर असेल तर या कलियुगामध्ये संतांनी सांगितलं, आपुली आपण करा सोडवण. आणि हे सांगत असताना तुमची ऊर्जा वाढली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आणि नका, तुमची ऊर्जा तुम्ही वाढवणार, सामर्थ्यवान आहात, पैसा कमवलेला आहे, आणि चुकीच्या व्यक्तीच्या ताब्यात जर दिला तर तुमच्या सामर्थ्याला किंमत काय? तेव्हा तुकोबाराय सांगतात, आणि नका पडू गबाळांच्या भरी, पुढे आहे थोडी नागवण. म्हणून तुकोबाराय सांगतात, मग त्या गबाळांच्या भरी पडायचं नाही, कारण पुढे तसं होईल. म्हणून सानिध्यात नक्की जायला कुणाला पाहिजे, किंवा तुमची भेट योग्य वेळी योग्य काळामध्ये योग्य वर्णावर कोणाशी व्हायला पाहिजे, तर ती संतांशी व्हायला पाहिजे, संत वृत्तीच्या व्यक्तींशी व्हायला पाहिजे. एवढे मोठे IAS ऑफिसर घडतात, जिल्हाधिकारी, कलेक्टर,
राजकीय व्यक्तिमत्व सुद्धा आपण नाव ठेवत बसतो, आपलं अज्ञान असतं. योग्य वेळेला योग्य पार्टी मिळणं, योग्य वेळेला योग्य नेत्याचा वरदहस्त बनणं, योग्य वेळेला योग्य समाजानं तो नेता निवडणं आणि योग्य ठिकाणी योग्य काळात तो सत्तेत जाणं. तुम्ही विचार करा, होतं नक्की काय? या लोकशाही राष्ट्रामध्ये सुद्धा मोठं करणारा काळ आहे, पण योग्य काळामध्ये योग्य संधी आपण साधली पाहिजे. आणि आध्यात्मिक जीवन जरी बघितलं तर हा जो काही काळ आहे, योग्य वेळेला योग्य संतांना, ज्या संतांना ज्ञानोबाऱ्यांचं सानिध्य मिळालं, की संत मंडळींना व्यासपीठ मिळालं, अभंग रचना केल्या, जिथं शूद्रांना मंदिरात जाण्यासाठी प्रवेश नाही, त्या संतांनी काय अभंग रचना कराव्या. अवघा रंग एक झाला संत सोयराबाईंनी म्हणावं, संत चकोबारायांनी म्हणावं, उस डोंगा परी रसम हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. जनाबाई दास्यत्व करतात, त्या जनाबाई ज्ञानोबारायांना सांगतात, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. किंवा पांडुरंग परमात्म्यांनी गोवऱ्या थापाव्यात, झाडलोट करी जनी केर भरी चक्रपाणी. किंवा जनी सांगे सर्व लोका नाहो घाली माझा सखा. इतकं सगळं करावं, त्या पांडुरंग परमात्म्याला येऊन जाण्याचे अभंग लिहावे, अजरामर कीर्ती करावी. आणि सज्जन कसाई असो किंवा सावतोबा असो किंवा सगळी संत मंडळी बघा, योग्य काळामध्ये संतांची भेट झाली, पांडुरंग परमात्मा त्यांना मिळाला. आणि जगद्गुरूंना हेच या अभंगामधून संपूर्ण वारकरी संप्रदाय सांगायचा. तुम्ही योग्य व्यक्तीला मिळाल्याच्या नंतर आज विचार करा, जनाई नामदेवांच्या घरी दासत्व स्वीकारलंय त्यांनी, पण अभंग लिहिताना ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना, ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना, भावाक्षरांची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी. इतकं वर्णन आहे, इतका अधिकार संपन्न जीवन, वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ चालवणारं जीवन हे ते जनाईचं जीवन बनतं. का? योग्य काळामध्ये योग्य संत मिळाले. किंवा ही ईश्वर निष्ठांची मागणी आली, भेटूया भूता पसायदानामधील ही मागणी सुद्धा ज्ञानोबारायांनी का केली? ज्ञानोबारायांना हे अभिप्रेत होतं काय, ही संत मंडळी जी आहे, धन्य काळ संत भेटी. आणि मग ही संत भेटी मिळाल्याच्या नंतर, जगद्गुरु तुकोबारायांना ते मिळाल्याच्या नंतर हे सगळ्या संतांचं बघा, तुकोबारायांच्या वेळेला संत कोणते आहेत? अभंग एक संकल्पना आपण मान्य करतो, वारकरी आहोत, आपल्याला स्वीकारावी लागेल, भावना आहेत, परंतु एक विचार प्रवाह असा आहे, तुकोबारायांची गाथा बुडवली ती आलीच नाही. आणि ती ज्यांची मुखोद्गत होती ते जगणारे महाराज आहे, संत जगणारे महाराज. जगणारे महाराजांनी लिहिण्याचे केलं. तुम्ही विचार करा, आज आपला भाव भक्ती आपल्या हृदयात आहेच, ती अशी असू द्या, परंतु तुकोबारायांना जर जगणारे महाराज जर मिळाले नसते तर तुकोबारायांची गाथा आज दुसऱ्या विचाराप्रमाणे गेलं तर, तेव्हा तुकोबारांना तिथही धन्य काळ संत भेटी. माझा काळ चांगला आहे. का चांगला आहे? तर मला जगणारे महाराज मिळाले, माझी गाथा, ज्या गाथ्यासाठी सगळा संसार मोडला, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन, किती काय काय करावं लागलं. सगळ्या शब्दांचा हा प्रपंच आहे आणि तो बुडवलेला आहे. योग्य काळात जगद्गुरूंना योग्य संत मिळाला, गाथा टिकली. तुमची आमची भावना इंद्रायणी तारली तिथपर्यंत ठीक आहे, तुमची आमची मान्यता आहे, तिचा सन्मान अखंड होत राहो, परंतु स्वीकृती याची सुद्धा कुठंतरी विचारात आणावी. तेव्हा स्वराज्य निर्माण करण्यासाठी योग्य माणसं मिळाली, ओळखली, गद्दार निघाली, कडेलोट केला, काळाने योग्य धडा दिला, म्हणून ते स्वराज्य उभं राहिलं. अडचणीत शिवाजी महाराजांना तर जाऊ द्या, पण छत्रपती संभाजीराजांचा इतिहास वाचा, छावा. हा आज आहे चित्रपट आहे, अधिक केला असेल, नंतर हे मनोरंजनात्मक बनवलेला असेल किंवा भावनात्मक बनवला असेल, पण खरा इतिहास याच्यापेक्षा किती कसा असेल विचार करा. अफजल खान आला, फाडला, वाईचा सुभेदार येतो, इतका सामर्थ्यवान आहे. औरंगजेब कोण येतो, इतिहासात अभ्यास करा. एवढ्या मोठ्या दिल्लीच्या तख्ताला थर 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 करून सोडायचं म्हणजे काय लढावं लागलं असेल. 100 वर्षाचं आयुष्य 40 वयात संपावं लागलं. लढा कसा होता. तुकोबांचा पण संघर्ष, गाथा निर्माण करायची म्हणजे काय, तुकोबार आहे, रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग, तुकोबारांचं लेखन आहे. गाथा वाचा, सगळं संत साहित्य वाचा,
मग लक्षात येईल हे काय नक्की. तेव्हा मोठं ज्याला व्हायचंय तर काळ जाणला पाहिजे, काळ समजून घेतला पाहिजे. काळ तुम्हाला योग्य प्लॅटफॉर्म, योग्य व्यासपीठ देत असतो, ते स्वीकारलं पाहिजे. त्यासाठी आपण लायक असलो पाहिजे, हेच तुकोबाराने सांगायचं. आणि त्यांच्या जीवनात हे सगळं आल्याच्या नंतर तुकोबाराने सांगितलं की धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. आणि पुढे तुकोबाराय सांगतात, भव नदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे, तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता यावी. हा काळ जर याच्यापेक्षा दुसरा दाता या जगामध्ये कोणीच नाही. कुंडली कमलदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.